नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमचे आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये। आपण आलो आहोत लंडनमधील वांझवत या ठिकाणी। तर आज तेच आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आज आपण एक्सप्लोर करत आहोत लंडनमधील एक ठिकाण वांझवत। आणि हे जे तुम्ही पाहताय ती ही एक नदी आहे बरं का। आपल्याला हे थोडंसं छोटं काय वाटतं, ओढ्यासारखं ओढा आहे असं वाटते, पाण्याचा झरा ओढा आहे असं वाटते, पण हे ॲक्च्युली एक नदी आहे, वेंडली। तर किती छोटी नदी आहे ना ही। आणि आज आपण हे वांझवत एक्सप्लोर करणार आहोत। तर समोर पहा सिग्नल लागलेला आहे, तर आपण क्रॉस करू शकतो। तर सिग्नल ओलांडून आल्यानंतर पहा तुम्हाला समोर जे साइन दिसतंय ऑरेंज कलरचं, सेन्सबरी। हे पहा मंडळी, समोर जे तुम्हाला ऑरेंज कलरचं साइन दिसतंय ना सेन्सबरीचं, ते इकडची एक लोकल सुपर मार्केट आहे सेन्सबरी। तर वांझवत ह्या इथे जर इथे आपल्याला सिनेवर्ल्ड सिनेमा मिळतो, आणि डिपार्टमेंट स्टोअर्स, आणि छोटंसं मॉल आहे, आणि ज्यावेळेला काय म्हणतात आपण की काउन्सिलची गव्हर्नमेंटची जी कामं असतात त्यांचे सुद्धा ऑफिसेस इथेच असतात, इथेच आहेत। हे पहा पलीकडे सेन्सबरी दिसते, आणि हॉटेल प्रीमियम हे सुद्धा दिसते पहा। हे पहा, हे आहे सिनेवर्ल्ड। हे पहा इथे सेन्सबरी, ऑर्गस, आणि असे छोटे छोटे शॉप्स आहेत पहा तिथे। आणि ही पूर्ण अशी सेन्सबरी आहे, लोकल सुपर मार्केट आहे। तर म्हणजे हे पहा, जे तुम्हाला समोर दिसतंय साउथ साइड शॉपिंग सेंटर, हे वांझवत मधील शॉपिंग सेंटर आहे। आणि इथे छोटे छोटे कॅफेज आहेत, कॅफे नेरो बघताय तुम्ही, आणि कॅफेज आहेत, छोटे रेस्टॉरंट्स आहेत, आणि अशा प्रकारे हे एक शॉपिंग मॉल आहे, वेट्रोस आहे इथे। आणि इथे स्पोर्ट्स डायरेक्ट आहे शॉप। तर म्हणजे आपण जेव्हा सेंट्रल लंडनमध्ये जातो त्यावेळेला आपण खूप गर्दी बघतो, छान छान ॲट्रॅक्शन्स असतात। तर लंडनच्या व्हिडिओमधून खूप वेळा तुम्ही सिटी पाहता, लंडन सिटी पाहता। तर आता हे तुम्ही पाहत आहात लंडनमधील हे पहा मंडळी, वगामामा रेस्टॉरंट आहे, मॅकडॉनल्ड्स आहे, जिम पण आहे, आणि ग्रॅव्हिटी ते यंगस्टर लोक जातात खेळायला ते आहे।
आणि ह्या बाजूला जर तुम्ही बघाल तर ही सेमेट्री आहे पहा, खूप मोठी सेमेट्री आहे वॉन्सवर्थ. पण आपल्यासारखी सुमसान नसते बरं का. मी तुम्हाला जवळून दाखवते. या सेमेट्रीमध्ये लोक पार्कमध्ये बसतात ना ऊन खायला, तशी बसतात. हे पहा. आणि हे काय जुनं एक मॉन्युमेंट आहे, पण इथे काय लिहिलेलं नाहीये, पण छान आहे. हे पहा, मोठीच्या मोठी चिमणी दिसते ना, तर पूर्वी इथे कारखाने वगैरे असावेत. तर म्हणजे ह्या राऊंडच्या जर आपण उजव्या हाताला चालत गेलो, उजव्या हाताला जर आपण आलो, तर इथे काउन्सिलचे छोटे छोटे ऑफिसेस आहेत पहा. आणि साऊथहॅम कॉलेज आहे इथे, ते मी तुम्हाला दाखवते. हे पहा मंडळी, हे जे तुम्हाला पलीकडे दिसत आहेत ना, हे सगळे काउन्सिलचे ऑफिसेस आहेत पहा. इथे वॉन्सवर्थ काउन्सिलचे ऑफिसेस. तर म्हणजे हे पहा, एक कॉलेज आहे साऊथहॅम कॉलेज. हे पहा, साऊथहॅम कॉलेज आहे आणि हे त्याचं एंट्रन्स आहे पहा. आणि ह्याच्या पलीकडे हे पहा मंडळी, तुम्हाला दिसते का, वॉन्सवर्थ म्युनिसिपल ऑफिस. तर हे आमचं म्युनिसिपल ऑफिस आहे पहा. इथे जन्म आणि मृत्यू रजिस्ट्रेशन, दाखले वगैरे असे इथे मिळतात पहा या ऑफिसमध्ये. जसं आपल्या मुंबईमध्ये आपलं म्युनिसिपल ऑफिस असतं मुंबईमध्ये आपापल्या एरियाचं, तसं हे आमच्या एरियाचं म्युनिसिपल ऑफिस आहे पहा वॉन्सवर्थ. आणि हा त्यांचा सराउंडिंग एरिया आहे. आणि समोर तुम्हाला साऊथहॅम कॉलेज दिसतंय. वॉन्सवर्थचे ऑफिसेस इथे भरपूर आहेत पहा, म्हणून हे खूप महत्त्वाचं असं हे ठिकाण आहे इथलं ऑफिसेससाठी. तर हे जे आमचं म्युनिसिपल ऑफिस आहे मंडळी, ह्या आमच्या म्युनिसिपल ऑफिसला टाउन हॉल सुद्धा म्हणतात बरं का. तर म्हणजे आपण आलो आहोत साऊथ साईड शॉपिंग सेंटरच्या मागच्या बाजूला. तर ही त्याची मागची बाजू आहे पहा. तर आपण आता जे ऑफिसेस पाहिलेत, म्युनिसिपल ऑफिसेस जी पाहिलीत आपण, ते आपण त्या दिशेने गेलो होतो पहा. आणि आता आपण शॉपिंग सेंटरमध्ये जाऊया. तर ह्या शॉपिंग सेंटरचं नाव साऊथ साईड शॉपिंग सेंटर असं आहे. शॉपिंग सेंटर. तर आता आपण आतमध्ये जाऊया. पहा, पाहिलं तर ब्लॅक शिप कॉफी हे एक पहिलं शॉप आहे. त्याच्यानंतर TK Maxx आहे. जे इथे पाहिलं आपण तर छोटे छोटे शॉप्स आहेत. वोडाफोनचा आहे. छोटे छोटे शॉप्स आहेत. TK Maxx हे एक UK मधील छान शॉपिंग सेंटर आहे. तिथे छान छान बॅगा असतात. सो इथे पहा TK Maxx आहे. आणि इथे स्नॅपी स्नॅप शॉप आहे. हे आहे फोटोशॉप. आणि
कार्ड फॅक्टरी, नाईस नाईस कार्ड आपल्याला इथे मिळतात. आणि बाहेरच्या बाजूनी मंडळी आपण ज्यावेळेला ती ग्रॅव्हिटी पाहिली ती पहा, मी तुम्हाला दाखवलं तर हे पहा, हे ग्रॅव्हिटी हे आतमधून आपण जाऊन चेक करू शकतो कुठले कुठले गेम्स वगैरे तिथे आहेत. हे ग्रॅव्हिटी पहा, हे यंगस्टरमध्ये खूप फेमस आहे की नाही. गेम्स या ग्रॅव्हिटीमध्ये येतात यंगस्टर असे खेळण्यासाठी. पाऊंडलँड आहे. मंडळी तुम्ही पाहताय वांजवतचं शॉपिंग सेंटर. फार्मसी आहे पहा. आणि लॉकडाऊनमध्ये ना खूप सारे शॉप्स बंद सुद्धा झालेले आहेत. हे फ्लाइंग टायगर नावाचं एक शॉप आहे पहा, हे सुद्धा छान आहे. लहान मुलांच्या कपड्यांचे शॉप्स वगैरे आहेत इथे. आणि प्रायमार्क सुद्धा आहे. प्रायमार्क आहे, रिव्हर्स आहे, छोटे छोटे शॉपिंग सेंटर्स सुद्धा आहेत, शॉप्स आहेत. JD आहे, H&M आहे. हे पहा मंडळी, ग्रेग्स आहे छान. इथं छानसे असे बेक केलेलं पेस्ट्रीज मिळतात छानपैकी. व्हेज मिळतात, नॉन व्हेज, चिकन, व्हेजिटेबल, चीज, अशा वेगवेगळ्या टाईपचे बेक्स तिथे मिळतात. हे पहा मंडळी, इथे पण थोडेसे शॉप्स आहेत. लाईक वॉटरस्टोन ते बुकचं शॉप आहे. आणि ज्यावेळेला आपण हे एक्सिलेटरवरून वरती जाणार त्यावेळेला मी तुम्हाला जे दाखवलं सुरुवातीला, मी जे तुम्हाला सुरुवातीला सिनेवर दाखवलं तेच मी तुम्हाला आता दाखवते पहा. तर मंडळी, ज्या वेळेला आपण एक्सिलेटरवरती वरती येतो त्यावेळेला इथं हे असे शॉप्स दिसतात आपल्याला. नॅन्डोज आहे, फाय गाईज आहे, स्मोकी बॉय आहे. आणि हे असं ही काहीतरी ॲक्टिव्हिटी शेअर केलेली आहे त्यांनी. काहीतरी कपडे जे वाया गेलेले असतात ना त्यांच्यापासून हे असं क्रिएटिव्हिटी बनवलेली आहे. आणि ह्या बाजूला छोटंसं असं हॉर्स रायडिंग दिलेलं आहे मुलांना, लहान मुलांना खेळण्यासाठी. आणि हे आहे सिनेवर्ल्ड. हे पहा, तिथे तिकीट आणि कलेक्शनचं तुम्हाला दिसतं आहे. तर इथे सिनेमा आहे. तर ज्यावेळेला आम्ही पिक्चर बघायला येतो त्यावेळेला आम्ही इथेच येतो. हे आहे वांजवतचं सिनेवर्ल्ड. हे आहे कार पार्किंग. आणि अजून रेस्टॉरंट उघडलेली नाही आहेत. तर आता आपण खाली जाऊया. तर मंडळी आपण तिथून आलो पहा. तर हे आहे, हे क्लिक अँड कलेक्टचं हे बॉक्सेस आहेत पहा. इथे आपण
कलेक्शन करू शकतो ऑनलाईन जे आपण ऑर्डर करतो त्याचं. आणि हे वॉटरस्टोन हे आहे पुस्तकांचं शॉप आहे. इथे पहा छान छान डोनट्स मिळतात. हे पण एक छान छान शॉप. अँड माय फेवरेट पॅन्डोरा इज देअर. लुक एट. नाइस डोनट्स देअर. पंडोरा हे खूप छान डिझायनर शॉप आहे लेडीज ज्वेलरीचं, डिझायनर ज्वेलरीचं. आणि आता आपण बाहेर जाऊया. तर मंडळी, वांजवडचा हा व्हिडिओ आज आपण इथे संपवतोय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.